धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आपल्या गावचे सुपुत्र शिवैक्य रेवणसिद्ध शिवाचार्य परणकर महाराज यांचे चरणी अनंत वंदन करून या सोहळ्यासाठी वेगवेगळे शिवाचार्य, संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार या सोहळ्याच्या निमित्ताने आता ज्यांची नावं पुकारली त्या वेगवेगळ्या मंडळांचे पोलीस विभाग, शेतकी विभाग अशा विभागाचे अनेक मान्यवर या ठिकाणी आजपर्यंत आले आणि त्यांचं सहकार्य आपल्याला लाभलं. विशेषत्वाने म्हणजे जनावरांची यात्रा, आपण हे जनावरांची यात्रा या हेतूने आपण या ठिकाणी एक उत्सव सुरू केला. शेतकऱ्यासाठी जनावर अत्यंत महत्वाचे आहे. शेतकऱ्या हा भक्तिभावाने भरलेला आहे. शेतकऱ्याच्या घरी सुंदर कुंभ कलश राहिला पाहिजे, प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे, म्हणून आपण तारकेश्वराला कुंभाभिषेक करण्याचा संकल्प केला. त्याचबरोबर या ठिकाणी परमरहस्य पारायण, वेगवेगळी कीर्तन, प्रवचन असा धार्मिक सोहळा आपण या ठिकाणी ठेवला. हे करत असतानाच आपलं मनोरंजन व्हावं, प्रबोधन व्हावं, मुलांना देखील व्यायाम, वेगवेगळ्या कबड्डी वगैरे, क्रिकेट वगैरे मध्ये सुद्धा त्यांचं प्रावीण्य आपल्याला पाहता यावं, सर्वांना सहभागी होता येईल अशा प्रकारचा हा आपला उपक्रम. काही यात्रा उत्सवामध्ये आपण पाककला, रांगोळी यासारख्या एवढंच नाही तर आम्ही घालत असलेली साडी, आता अलीकडे साड्या फार दुर्मिळ झाल्या. मी पाहिलं आरती ओवाळायला येताना सुद्धा ड्रेसमध्ये आमच्या माता भगिनी येताना दिसतात. वास्तविक पाहता महाराष्ट्राचं भूषण आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी असू दे, राष्ट्रपती पाटील प्रतिभाताई पाटील असू दे किंवा आत्ताच्या राष्ट्रपती असू दे, महाराष्ट्रात जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी नऊवारी साडी नेसून नथ घालून आपलं वैभव महाराष्ट्राचं टिकवलं. बाहेरची माणसं, अन्य धर्माची माणसं आपल्या देशामध्ये आल्यानंतर नऊवारी साडी आणि नथ मात्र विसरत नाहीत. आपण तसं विसरू नका एवढं या निमित्ताने आवाहन करतो. मला मुलांचा फार आनंद झाला की आज वेगवेगळ्या पोशाखामध्ये, विशेषत्वाने महाराष्ट्रीय पोशाखामध्ये ही मंडळी दिसत होती. बहुतांश लोकांच्या डोकीवरती टोपी पण आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये फेटा आहे, परंतु महाराष्ट्राचे वेगवेगळे भाग आहेत. आता नगरी टोप्या बऱ्याचशा लोकांच्या डोक्यावरती, म्हणजे खानदेश प्रकार हा आपल्याकडे जास्त पाहायला मिळतोय. वास्तविक पाहता आपला सातारी फेटा, सातारी पोशाख जो आहे आमच्या इतिहासाच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये जो लिहिलेला आहे, जसा दाखवलेला आहे तसा आपला पोशाख पुढच्या वर्षी पासून आपण निश्चित करावा. त्याचबरोबर खूप सुंदर कालचा कुंभमेळा सुद्धा मुलांच्या माध्यमातून होतोय. मी सर्व माता भगिनींना अशी या निमित्ताने गुरु म्हणून आज्ञा करतो आणि त्याचबरोबर एक तुमच्या बरोबरचा शिवभक्त म्हणून सूचना करतो की खरोखरच आपणाला एकदाच आम्ही सांगितलं की तुम्ही देवाला कुंभाभिषेक करा, गावात पाणी कमी पडणार नाही. आणि तेवढा संकल्प ऐकला. महाराज कधी करायचा सांगा. ढोरोशीने एकदाच कुंभाभिषेक केला. घरची प्रत्येक बाई, जेवढ्या कुमारिका आणि सौभाग्य होत्या त्यांनी केल्या. आणि आता ढोरोशीचा पाण्याचा प्रश्न पूर्णतः संपलेला आहे. दारामध्ये सगळी संपन्नता आहे, परंतु संतती, संपत्ती, सुख, आता शांती आवश्यक आहे. आणि म्हणून विश्वात्मक शांतीसाठी म्हणून पुढच्या वर्षी होणारा, कारण पुढच्या वर्षी या महाकुंभ पर्वाचा सांगता पर्व येत आहे. आता आपण आजचा दिवस सुद्धा कुंभ महापर्व आहे. मला असं वाटलं होतं की मोठ्या संख्येने तुम्ही यामध्ये सहभागी व्हाल, परंतु ती संख्या कमी राहते. मातृवर्ग इथे येतात, नळाला कळशी घेतात आणि जातात, परंतु आपण खरोखरच एकदा सारळी माता गंगा तिची पूजा करून निश्चित आपल्याला त्याचा लाभ होईल. या विवाहासाठी तर आता दरवर्षी प्रचंड गर्दी होताना दिसते आहे. शिव पार्वतीचे आशीर्वाद आपल्याला मिळावे या सात्विक भावनेने आपण इथं सगळेजण येत आहोत. विवाहादेव सत्सृष्टी, सत्सृष्ट्या जगत्त्रयम, चतुर्वर्ग फलावाप्ती, तस्मात् परिणय शुभः. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती विवाहामुळे होते. म्हणून धन्य गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. त्या गृहस्थाश्रमाला साधू संगम उपासते ही सततं, धन्य गृहस्थाश्रमा असं म्हटलेलं आहे. गृहस्थाश्रमाच्या वेगवेगळ्या व्याख्या इथं आहेत. आता आपल्याला वेळ कमी आहे, पण एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची आहे की गृहस्थाश्रमात वावरत असलेल्या आपणा सर्वांना
शिवरूपी परमात्म्याच्या आणि जीवरूपी पार्वतीच्या विवाहाचा हा सोहळा आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी प्रत्यक्ष तारकेश्वर भगवंत आणि पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतोय। या विवाहाच्या निमित्ताने धर्मे च अर्थे च कामे च नाती चरामी नाती चरामी नाती चरामी ही जी आपली शपथ आहे ती आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे। आणि त्याला अनुसरून पती पत्नीने आजकाल मुला मुलींचे मुळात लग्न व्हायला उशीर होतोय आणि झाला तर जुळायला उशीर होतोय, बऱ्याच वेळा जुळत नाही असं आपण पाहतो। तारकेश्वराला मी प्रार्थना करतो की योग्य वयात सर्व मुला मुलींची लग्न होऊ देत आणि त्यांना योग्य वेळेला संतती संपत्ती आणि सर्वात महत्वाची शांती प्राप्त हो। आपण सर्वजण शांतिमय जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत। संपूर्ण जग शांतीचा विचार करत आहे आणि या शांतीसाठी भक्ती श्रेष्ठ आहे हे आता सिद्ध झालेलं आहे। ज्यांनी खूप मोठी प्रगती केली, अणुबॉम्ब केला, एक बॉम्ब टाकला तर अर्ध जग जळेल असं ज्यांना वाटतं, ती अमेरिका मात्र स्वतः जळत असताना विझवायचं कसं हे त्यांना समजत नाहीये। ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। तेव्हा अणुशक्ती विज्ञान खूप काही करतं परंतु त्याच्यावर उपाय नाही। मात्र अध्यात्म असं आहे की अध्यात्माने केलेल्या शक्तीचा कुठलाही वाईट परिणाम होत नाही। भले चांगलं नाही झालं तरी वाईट निश्चित होत नाही आणि म्हणून या परंपरा हे सिद्धांत किंवा ही तत्व आपण सर्वांनी पाळली पाहिजेत। आज कुंभ महापर्व शाही स्नानाचं म्हणजे संतांच्या स्नानाची सांगता झालेली आहे। तसं तर पुढच्या वर्षीच्या शिवरात्री पर्यंत आपण प्रयागराजला जाऊन स्नान करू शकतो, त्याला कुठलंही प्रत्यवाय नाही। मात्र संतांच्या स्नानाचे हे 45 दिवस संपले आणि त्या सांगतेचा आणि आमच्या तारकेश्वर देवाच्या लग्नाचा एक पवित्र योग या निमित्ताने जुळून आलेला आहे। 144 वर्षानंतर आलेला आणि 64 वर्षानंतर आपण करत असलेला हा विवाह सोहळा निश्चितच आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। तत्पूर्वी परणकर महाराज, औंधकर महाराज, पहिले धारेश्वर महाराज हे जरी आपल्यामध्ये नसले तरीही देखील त्यांचे वारस हे आपल्या समोर आहे आणि त्यांचा वारसा लक्षात ठेवा। गुरुवर्य येतात जातात, गुरु काय वाऱ्यासारखे आले आणि गेले, पण आपण मात्र स्थिर राहत असतो। तारकापुरी ही तारकासुराचा वध करण्याकरता परमेश्वराने ज्या उत्तम अशा कुमाराला जन्म दिला त्या पार्वती बाळाचं गाव आहे पाबळवाडी, म्हणजेच पार्वती बाळवाडी। इथे या विरोध शक्तीचा किंवा शत्रूचा निपात करण्याची एक प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर त्या बाळाला जिथे तारकेश्वरांनी वरदान दिलं आणि प्रत्यक्ष दानवाला सुद्धा अभय दिलं आणि तू तारकापुरीमध्ये म्हणजे आताची तारापुरी तिथे राहा असं सांगितलं। पंढरपूर जवळ तारापूर मध्ये आजही ते राज्य आहे, पण महाराष्ट्रामध्ये शंभू महादेव आणि पंढरीचा पांडुरंग हे दोन शैव आणि वैष्णवांसाठी आदर्श ठरलेले आहेत। त्यापैकी शिवाचा तारकेश्वराचा विवाह या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपण वधू पक्ष आणि वर पक्ष या दोन्हीचा विचार करून या ठिकाणी दोन्ही यजमान उभे करतो, त्यांची भेट होते आणि नंतर सर्वजण अक्षत वाहून त्यांचा विवाह करतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे ही भावना असते। अखंड अक्षत, न तुटलेले तांदूळ, तीळ, सातू, मूग, जवस, काही ठिकाणी ज्वारी सुद्धा वाहतात, आपल्याकडे आपण तांदूळ वाहतो, ते अखंड तांदूळ देवावरती वाहून आम्हाला देखील संतती संपत्ती सुख शांती अखंड लाभो असे आपण अपेक्षा करायची असते। तारकेश्वराला, सद्गुरु धारेश्वराला आणि सर्व संत महंतांना आपणा सर्वांसाठी उदंड अशा प्रकारचे आशीर्वाद द्यावे अशी भावना व्यक्त करतो आणि तारकेश्वराचा हा विवाह सोहळा या ठिकाणी परंपरेप्रमाणे धारेश्वर महाराजांच्या उपस्थितीत संपन्न होतो आहे। या सोहळ्याला अनंत अनंत आशीर्वाद, आपणा सर्वांना आशीर्वाद, पारायणाला बसले त्यांना आशीर्वाद, कुंभमेळ्यात सहभागी झाले त्यांना आशीर्वाद, आजच्या या पवित्र सोहळ्यामध्ये देवाचं आणि स्वतःचं औक्षण करून घेतलं त्या सर्वांना अनंत आशीर्वाद आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधून जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांनाच अनंत आशीर्वाद व्यक्त करतो। यात्रा कमिटीने खूप चांगल्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे, त्यांनाही अनंत आशीर्वाद व्यक्त करतो। प्रतिवर्षी हा सोहळा आनंदाने होत आहे। पुढच्या वर्षी 65वं वर्ष आहे आणि या 65व्या वर्षामध्ये आपणाला काही अजून नवीन उपक्रम घेता येतील का या पद्धतीने प्रयत्न करावे, त्या कामी तारकेश्वराचे आशीर्वाद
यात्रा कमिटीला आणि संबंधित आपणा सर्व सद्भक्तांना पाहुणे जे कोणी आलेले आहेत त्या सर्वांना उचित अशा प्रकारचे अनंत आशीर्वाद आणि देवाची कृपा लाभो अशी भावना व्यक्त करतो आणि शास्त्रींनी विवाह सोहळा संपन्न करावा असं सूचित करतो. अक्षता जोपर्यंत शुभमंगल सावधान म्हणत नाही तो अक्षत टाकायचे नाही. त्या दरम्यान वधू पक्ष आणि वर पक्ष यांचे व्याही भेट होईल. त्या भेटीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. वधू पक्षातर्फे तारकेश्वर यात्रेनिमित्त आम्ही वधू पक्ष यांच्याकडून आलेलो आहोत. तारकेश्वर यात्रेनिमित्त आम्ही वर पक्ष यांच्याकडून आलेलो आहोत. पार्वतीपती शिव हर हर तारकेश्वर भगवान की उमा पार्वती माता की जय. सर्वांना अक्षत पोचल्या का? ठीक आहे. कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं शीतिनं मल्लाळो मुरडविनायकमं चिन्तामणि देवरं लेण्याद्रि गिरिजात्मजं सुरवदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामोरं जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. चुंडादंड प्रचंड शोभत असे गंडस्थळे साजरे करणी सुंदर कुंडले मिरवते रत्नावरी देवरी लाडू जगपाशंकुश करे शंकासेवी हरी गोसाई सुत स्वामी वधूरा कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. प्रेम श्री गुरु करतो फोन 5 मिनिटांना. देवते गणपती विद्यादिनी शारदा भूमाता कुलदैवता पशुपती दक्षायनी सर्वदा रुद्रानी शिवचंद्रशेखर उमा कात्यायनी सौख्यदा गौरी शंकर सार्वभौम तुमचे पूर्या शुभमंगल सावधान. आरंभी श्रीगणनायका शिवसुता आराध्य श्री रेणुका घंटाकर्ण निधेनुकर्ण उभया श्री विश्वकर्णालिका तुम्ही मोद बरेस्वरा शुभदिनी चिंतामणी श्री दारुका होते श्री गुरु प्रसिद्ध उभया कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. आता सावध सावधान समयो साधा समय पयासे वाक्वादान करा फलार्थ घटिका
संपूर्ण आली असे भावे सद्गुरूचे पदंबुजला चित्ती स्मरा साजरे दो पक्षी कुलदेवता उदवरा सूर्या सदा मंगल सावधान सदैव लग्नम सुगुण सदैव चंद्रबलं सदैव मरामी. या ठिकाणी गर्दी फार झालेली आहे. महिलांनी आपल्या गळ्यातील मौल्यवान दागिने सर्वांनी या ठिकाणी व्यवस्था आहे. सर्व भक्तांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण या दिवसावर उपस्थित राहिलात या दिवसावर आपण उपस्थित राहिले आपले भरपूर स्वागत. या ठिकाणी आहेर स्वीकारले जातील. आपण या ठिकाणी आहेर करूनच जायचे. आपल्या भक्तांसाठी विनंती उपस्थित आपण आहेर या ठिकाणी स्वीकारले जातील. रामा बावुटे यांच्याकडून 100 रुपये आहेर आलेला आहे. पुरुषांनी सावकाश